जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 45वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी थोडा टेक्निकल गोष्टी थोडा उशीर झालाय त्यामुळे यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपली प्रार्थना करूया आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडून घेऊ. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हो, डोळे उघडूया. आपण जनक राजाची गोष्ट काल बघितली. या संपूर्ण उपशम प्रकरणात अजून उपशम प्रकरण बरंच पुढे जायचं आहे. ह्याच्यात हा कालचा जनक राजाला अचानक झालेला साक्षात्कार आणि अचानक त्याच्या पदरात जीवनमुक्तीचं पडलेलं फळ, हे त्याचा जो जीवनाचा अनुभव होता पुढे, की तो कसा समचित्त राहिला, कसा शांत राहिला. जनक राजा होता, त्यांनी राज्यकारभार व्यवस्थित पार पाडला आणि श्रेष्ठ राजा म्हणून तो जगला. असं नाही की मला आता सगळं ज्ञान झालेलं आहे त्यामुळे साधारण जीवन जगायचं, काहीतरी थातुरमातुर काम करायचं, असं त्यांनी केलं नाही. त्यांनी प्रजेची व्यवस्थित काळजी घेतली. सगळ्यांना मान्य, विद्वान आणि सर्वश्रेष्ठ, प्राणापेक्षाही प्रिय असा तो राजा म्हणून मान्य पावला. तर त्याच्याकडून ही गोष्ट निश्चित शिकण्यासाठी सारखी आहे की आपल्याला ज्या मार्गावरती आपण आहोत त्याच्यावर या ज्ञानाचा उपयोग करून सर्वश्रेष्ठ होणं हे आपलं मुख्य कर्तव्य असं समजावं. कारण साधारण तर सगळेच राहतात, त्यात विशेष काय. तर आपण काहीतरी विशेष आहोत आपल्या दृष्टीने. एवढं चांगलं ज्ञान आपल्याकडे आहे, आपल्या जीवनामध्ये चांगले मार्ग आहेत, तर त्याचा उपयोग करून श्रेष्ठ का होऊ नये, श्रेष्ठ व्हावं, इतरांना आदर्श ठेवावे. आणि त्याच्यासोबत मग इतरांसाठी ह्या जीवनाचं जे मुख्य उद्देश आहे की आपण ज्या कार्यासाठी जन्माला आलो आहोत ते कार्य व्यवस्थितपणे पार पाडावं, आपलं ज्ञान मिळवावं आणि मग जेव्हा सुटायचं तेव्हा सुटायचं. शरीर काही परमनंट राहणार नाही, ते कधी ना कधी थांबणारच आहे. तर असं वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना ही जनक राजाची गोष्ट सांगितली आणि त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषी श्रीरामांना उपदेश करतायत की तो प्रज्ञावर्धनाबद्दल, आपली बुद्धी, आपली प्रज्ञा ही अशी वाढवावी, तिला असं वळण लावावं की जेणेकरून सतत आपल्या मनात, आपल्या आतमध्ये केवळ आत्ममुक्तीचा, आत्मज्ञानाचा विचार सुरू राहील. ते सांगतात की स्वतःची बुद्धी ही तिला विचार करायला लावणं, विचार करण्याची सवय लावणं, हे अध्यात्म प्राप्तीचं मुख्य साधन आहे. कुठला विचार करायचा, तर आपण मी कोण आणि हे सगळं जग काय आहे, हा जो बेसिक विचार आहे, पहिला प्रश्न आपल्याला जो साधारण पडायला पाहिजे, त्यांच्यासाठी हा विचार मुख्य आहे. तर हा विचार करायला लावणं, हा विचार करण्यासाठी त्या बुद्धीला प्रवृत्त करणं, हे सगळ्यात मुख्य साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण अध्यात्माचं ज्ञान मिळवू शकतो. आता हे कसं मिळवणार, तर इथे गुरुपदेश आहे, वाचन आहे, या सगळ्या गोष्टींनी आपली बुद्धी ही शुद्ध होऊ शकते. याचा उपयोगच यासाठी आहे की सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करायचा असेल, गुरूंचा उपदेश ऐकायचा असेल, तर त्या वातावरणात राहणं, वारंवार त्या वातावरणात राहिल्यानंतर आपली बुद्धी ही निर्मल होते. यासाठीच या सगळ्या गोष्टी असतात. त्यातल्या त्यात असं म्हटलेलं आहे की हे सगळं करताना जर आपण सत्संगामध्ये राहिलो, इथे संत संगही म्हटलं आणि सत्संगही म्हटलंय, तर सत्संगामध्ये राहिलो, संत संघांमध्ये राहिलो
तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आपल्याला विशेष फरक जाणवतो, जी काही बुद्धी आणखी छान होते, तर ती या संत संघामुळे विशेष होते. म्हणजे थोडक्यामध्ये गुरूंचं मार्गदर्शन, गुरूंच्या सोबत राहणं आणि त्याविषयी चर्चा करत राहणं हेही आवश्यक आहे. सत्संगाचा अर्थ पूर्वीही कधी सांगितला असेल. सत्संगाचा तसा अर्थ म्हटलं तर मित्र, परिवार, त्या लोकांमध्ये राहणं हा. परंतु सत्संगाचा दुसराही अर्थ आहे, तर सतचा संग करा. म्हणजे पहिल्यांदा सतचा संग झाला पाहिजे. सत काय? तेच जे सत्य. मला त्याच्यासोबत, मला ते स्वतःचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, मला त्याच्यासोबत संग करायचा आहे. हे जेव्हा आपली ही जेव्हा भूमिका होते, त्यावेळेस बाकीच्या गोष्टी आपोआप यायला लागतात. म्हणून तो विचार सुद्धा सत्संग म्हटल्यानंतर सत्संगाचा विचार सुद्धा हा म्हणजे बाकी लोकांची कंपनी, बाकी लोकांचा सहवास हा नंतर. पण मला पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्यायचं आहे, मला ते माझं सत्य स्वरूप समजायचं आहे, त्या सतचा संग मला करायचा आहे, त्याच्यासोबत स्वतःसोबत राहायचं आहे. इथून पुढे बाकीचे विचार यायला सुरुवात होतात. तर जेव्हा अशा मार्गावरती असतो त्यावेळेस ह्या संतांच्या सोबतीने, चांगल्या लोकांच्या सोबतीने आणि आपला विवेक एकदा जागृत झाला की त्याच्यानंतर मग आपल्या विचारांमध्ये, आपली बुद्धीमध्ये एक अशी परिपक्वता येते. एक त्याला आपण काय म्हणता येईल, मॅच्युरिटी हा शब्द तिथे आजच्या भाषेमध्ये योग्य आहे. मॅच्युरिटी येते आणि त्याच्यामुळे मग व्यवस्थित विचार करणं, योग्य काय, अयोग्य काय, हे खरंच असं असायला हवं का, किती गोष्टींमध्ये किती माणसाने अडकावं, हे सगळं हळूहळू येत जाऊन मग आपली बुद्धीसुद्धा पुढे चांगली होते. चांगली बुद्धी, कुशल बुद्धी ही मग पुढे स्वतःलाच मार्गदर्शन करायला सुरुवात करते. ही मार्गदर्शन करणारी बुद्धी ही आपल्याला पुढे जाऊन परमपदाची पण प्राप्ती करून देते. तर ज्याला ज्याला आपलं उत्तम कार्य साधायचं आहे त्यांनी शास्त्र आणि सत्संग, सत्समागम, चांगल्या लोकांसोबत राहून स्वतःची बुद्धी चांगली वाढवावी असा उपदेश वसिष्ठ ऋषी करतायत. ते म्हणतात की ज्यांनी नेटानी प्रामाणिकपणे या गोष्टीसाठी प्रयत्न केला त्याला जे काही फळं हवे आहेत ते फळं निश्चितपणे मिळते. स्वाभाविक गोष्ट आहे. आपण अनेकदा आजूबाजूला बघतो, लोक व्यवहारात अडकतात आणि मग आपण सहज प्रश्न विचारतो की अजून बुद्धी नाही का एवढी, किंवा हा विषय कळत नाही का. आणि इन जनरल जर बघायचं झालं ना तर बहुतेक ठिकाणी जे अपयश येतं या सगळ्या क्षेत्रांमध्ये, कुठल्याही याच्यात, तर त्याच्यामध्ये दोष हा बुद्धीला दिला जातो. परंतु बुद्धीपेक्षाही जी आपली कंपनी आहे, ज्या लोकांसोबत आपण राहतो, जे आपले त्याला त्या क्षेत्रातला सत्संग म्हणता येईल, तर त्या क्षेत्रातले जे जे लोक आहेत, आपण ज्यांच्यासोबत राहतो आहे, ते कसे आहेत, ते खरोखर आपल्याला सकारात्मकतेने मदत करणारे आहेत की आपल्याला कुठेतरी खाली ओढणारे आहेत, हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा मग हा विषय लक्षात येतो की आपली बुद्धी अशी का आहे. साधं एक सहज दिसून येतं की काही साधारण एरियात किंवा साधारण वातावरणात वाढणारे लोक, त्यांची बुद्धी आजन्म तशीच राहते. जोपर्यंत स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे जाऊन चांगल्या लोकांसोबत राहत नाही तोपर्यंत त्यांची बुद्धी वाढणं कठीण आहे. म्हणून आई वडील सुद्धा नेहमी शाळेत आपल्या मुलांना सांगतात की तो हुशार मुलगा आहे ना, त्याच्यासोबत राहा. म्हणून हा उपदेश अगदी सहज नॅचरली आलेला असतो आपल्या, त्याच्यामध्ये काही असं मुद्दाम हा असा विचार नसतो. पण हा एक नियम आहे की आपण जेव्हा चांगल्या लोकांसोबत राहतो तर त्यांच्यासोबत, त्यांच्या विचारांबरोबर आपली बुद्धी तशी तशी होत जाते. आणि म्हणून ज्याला खरंच आपली बुद्धी वाढवायची आहे त्याने जरा एकदा बघावं की आपण कुठल्या लोकांसोबत राहतोय, कसं आहे, त्याप्रमाणे आपली कंपनी बदलावी किंवा नवीन तयार करावी आणि पुढे जावं. ज्याच्या ठिकाणी हा सगळा विचार करणारी बुद्धी असते त्याला अज्ञान हे बाधत नाही. ही 6 विचार करण्याची वृत्ती, आपण मागे विचाराचं महत्त्व बघितलं होतं. या जीवनात जे जे काही प्राप्त होतं ते योग्य विचार करून, अपयश आलं तर अविचाराने आलेलं आहे, यश आलं आहे तर सुविचाराने आलं आहे. खोल विचार केला, व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर त्या गोष्टी येतात. त्यामुळे ज्याच्याकडे अशी बुद्धी आहे त्याला त्याच्या जीवनात अंधकार येत नाही. या संकटातून, जे काही जीवनात संकट येणार आहेत त्यांच्यातून तरुण जाण्यासाठी ही चांगली बुद्धी हीच आपल्याला मदत करते. बऱ्याचदा असं असतं की एखाद्याकडे बुद्धी आहे परंतु चांगले गुरूंचं सहाय्य किंवा शास्त्र वचन वगैरे असं विशेष नसतं, पण चांगली बुद्धी असते, त्याच्याकडे ही चांगली बुद्धी आहे, तो संसारातून सहज पलीकडे चालला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की एखाद्याकडे बुद्धी नाही आहे परंतु त्याच्याकडे सगळं काही बाकीचं आहे, तरीही त्याचं काही किती सहाय्य असू द्या, किती साधन सामुग्री असू द्या, हा माणूस आयुष्यामध्ये काही खूप पुढे जात नाही.
हे साधं सरळ त्याच्यात गणित दिलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्या बुद्धीचा विकास करा, हे असं वसिष्ठ ऋषी वारंवार इथे सांगतात. ते म्हणतात की या संसारामध्ये बाकीचे कितीही कार्य करा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण तप केलं, दान केलं, आणखी सगळ्या गोष्टी केल्या, तरी त्याने काही ना काही फळं मिळतात. परंतु त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ फळं हे आपल्या स्वतःच्या बुद्धीचं वर्धन केलं, बुद्धीला चांगलं स्वरूप दिलं तर त्यातून मिळू शकतात. म्हणून बुद्धीकडे, आपल्या प्रज्ञेला वाढवण्याचं काम करा. आणि ज्याची प्रज्ञा चांगली आहे त्याच्याकडे खरं म्हटलं तर तो एक प्रकारचा चिंतामणीच आहे. आता ह्याला वाढवण्यासाठी आणि पुढे आपल्या मनाला नीट वळण लावण्यासाठी पुढे काय करता येईल, तर वसिष्ठ ऋषींनी त्याच्यानंतर हेही सांगितलं आहे की आपल्या आतमध्ये, मनामध्ये जे काही वाईट गुण असतील, ज्या काही वाईट वासना असतील, त्या वासना जाण्यासाठी, त्या दूर व्हाव्या इथपर्यंत, यश मिळेपर्यंत सारखं आपल्या शत्रूला वारंवार जिंकावं लागेल. कुठले शत्रू? आपले सेन्सेस, आपले इंद्रिय. असं आहे की दोन प्रकारे आपले इंद्रिय काम करतात, बाहेरचे आणि आतले. तर सहसा हे मन या इंद्रियांच्या रूपाने बाहेर सारखं धावत असतं. आणि इथे या इंद्रियांना जर आवरत गेलो, आपण थांबवत गेलो, तर सहजपणे ती सवय आपल्याला लागते की जिथे आपण या बाहेर धाव घेणाऱ्या इंद्रियांपासून स्वतःला वाचवू शकतो. तर जनक राजासारखे जे काही चांगले पुरुष असतात, राजस सात्विक असं त्याचं वर्णन केलेलं आहे की जे राजे रूप आहेत, परंतु त्यांचं सात्विकता हे खूप मॅच्युअर झालेली आहे, सात्विकता बरी त्यांची चांगली आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये असं अचानकपणे आत्मज्ञानाचं फळ त्यांना मिळू शकतं. आणि म्हणून आज या जन्मात शक्य नसेल, पुढे कधीतरी शक्य असेल, पण हे प्रयत्न करत राहावे. आपल्याला माहीत नाही केव्हा कुठली काय गोष्ट होऊ शकते. या सगळ्या गोष्टी अचानकही बदलू शकतात, याला काही कुठले नियम नाही आहेत. त्याच्यामुळे आपण कुठल्या स्थितीपर्यंत पोहोचलो आहे, आपण ज्ञानाची कितवी अवस्था आहे, आपण आपल्या ज्ञानाच्या ज्या सात्विक, राजसिक, तामसिक यापैकी कुठल्या स्थितीत आहोत, हे आपल्याला स्वतःलाही माहिती नसतं. आणि हे जेव्हा केव्हा जे काही फळं यायचे ते येऊ शकतात. पुन्हा गुरुकृपा पण असते. त्यामुळे हे प्रयत्न सतत चालू ठेवायचे. म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की आपलं अंतःकरण शुद्ध होईपर्यंत आणि त्याच्यातून हे सगळे जे काही विषयांकडे धावणारे आपले इंद्रिय आहेत, या इंद्रियांना वारंवार जिंकावं, नाहीतर ते सतत आपल्याला अस्वस्थ करत राहतील आणि त्याच्यानंतर मग आपण जे पाहिजे ते प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत आपण हे प्रयत्न करतो आहे तेव्हा कुठेतरी एक आपली आध्यात्मिक योग्यता होऊ शकते. आणि ही आध्यात्मिक योग्यता आली त्याच्यानंतर परमात्म्याचा अनुभव येतो आणि जीवनातले सगळे दुःख तिथे पूर्णपणे नष्ट होतात. मात्र या बाबतीत नशिबावर आपण जास्त अवलंबून राहायला नको. नशीब नावाची कुठलीच गोष्ट नाही आहे. आपण योग वासिष्ठमध्ये पूर्वीही हे ऐकलेलं आहे की नशीब हा केवळ एक ज्यांना कार्य करायचं नाही, ज्यांना पळवाट काढायची आहे, जे आळशी आहे, जे मूर्ख आहेत, त्यांनी निर्माण केलेली ही गोष्ट. त्यामुळे जे या सगळ्या ह्याच्यात अडकले आहेत त्यांना जर काही वाचू शकत असेल तर एक आपण मागे म्हटलं आहे आत्मप्रयत्न, सेल्फ एफर्ट, आपले स्वतःचे कर्म, त्याच्यातून जे जे काही शक्य असतील यापैकी आपण जे प्रयत्न करायचे आहेत, ज्या ज्या मार्गाने शक्य आहे ते करत जावे. योग्य अयोग्य ही दिशा आपोआप येत जाते. मी अनेकदा अशा बाबतीत बघितलेलं आहे की नेमकी दिशा माहीत नाही, काय करायचं, कसं करायचं, पण हातपाय आपटल्याशिवाय आपल्याला पुढे वाचणं, पुढे जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे जे जे जसं जसं जमेल तसं तसं करत जावं. मुख्य म्हणजे एक गुरु पकडला तर निदान काम पटकन सोपं होतं. पण इवन गुरु पकडेपर्यंत तरीसुद्धा काहीतरी प्रयत्न करावे. त्यामुळे मला हे गुरु चालतात की नाही चालत, हे गुरु योग्य की अयोग्य, हे असले प्रश्न करण्याच्या ऐवजी सर धोपट मार्गाने एकाला पकडावं, त्यांच्या मागे जावं. निदान कळेल तर खरी काय आहे, तर योग्यता अयोग्यता ही गोष्ट नंतर येते, पण प्रयत्न तर करावे लागते. आणि जे लोक असा प्रयत्न करत नाही त्यांना ना त्यांचं पूर्वीचे कर्म, आताचे कर्म, त्यांनी काय पैसे कमवत असतील, बांधत असतील, कोणीही त्यांच्या उपयोगाला येत नाही. जे काही उपयोगात येतात ते म्हणजे केवळ आपलं स्वतःचं सावध राहणं, प्रयत्न करत राहणं. कशा प्रकारे सावध राहावं, तर आपल्या इंद्रियांच्या बाबतीत नेहमी अलर्ट राहावं. हे सगळ्यात जास्त फसवतात ते आपले इंद्रिय. ते जिभेला, डोळ्यांना सुगंध, या सगळ्या गोष्टींमागे आपल्याला कुठे 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 पळवतं आणि त्याच्यापासून स्वतःला वाचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य. म्हणून इंद्रिय निग्रह म्हटलेलं आहे. आपल्या सेन्सेसवरती, आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण हे मिळवता आलं पाहिजे.
त्यानंतर हे विवेक जागृत झाला पाहिजे. योग्य अयोग्य ही बुद्धी प्रत्येकाकडे असते, योग्य की अयोग्य हे कळण्याची. त्याच्यामुळे ती असं जागृत करणं असं नाही, पण त्याच्यावर कार्य करणं हे आवश्यक असलं पाहिजे. कसं कार्य होणार? तर पुन्हा हे सगळं आतापर्यंत वाचत राहा, योग वासिष्ठ वाचा वाचा वाचा, पुढे वाचत राहा. नुसतं आपण इथे ऐकतो आणि आपल्याला जर त्याचे काही संस्कार होतात तर निश्चितपणे चांगले आहेत, परंतु ते थांबवू नका. जोपर्यंत आपण स्वतः पुस्तक घेऊन वाचत नाही तोपर्यंत आपल्याला ते संस्कार आतमध्ये झिरपणं हे थोडं चॅलेंजिंग आहे. कारण ऐकताना तर फार छान वाटतं, नंतर कधीतरी पुन्हा ऐकायला घेऊ असं होत नाही. हातात पुस्तक असेल तर सहज उचललं, वाचलं, चाळलं ह्या गोष्टी होतात. त्याच्यात स्पीड जास्त असते, पटापट बघता येतात. त्यामुळे पुस्तकं वाचणं हे फार आवश्यक आहे. अशा रीतीने विवेक, श्रद्धा, समाधान, वैराग्य हे जे काही आपण साधन चतुष्टय म्हटलेलं आहे त्यांचा उपयोग करावा आणि त्याच्यानंतर या बाबतीत सतत सावध राहावं. प्रत्येक ठिकाणी हा विचार आला पाहिजे की मी योग्य कार्य करतो आहे का, माझ्याकडून योग्य गोष्ट घडते आहे का. आता हा विचार येण्यासाठी जो ट्रिगर लागतो की अरे हां असं करायचं आहे, हा विचार तरी करायचा आहे, हा विचार कसा येतो? तर याच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की आपण जेव्हा साधनेत असतो तेव्हा हे विचार सहज आपल्या मनात आपोआप येतात. जे प्राणायाम ध्यान करणारे असतात त्यांच्यामध्ये मन शांत असल्यामुळे अलर्टनेस वाढतो. मन जर का नको त्या गोष्टींमध्ये अडकत राहिलं तर मग अलर्टनेस हा कमी होतो. कारण डोकं भलतीकडे आहे, मग त्याच्यामध्ये बाकीचे विचार येणारच कुठून? मन क्लिअर असेल, शांत असेल तर आपोआप मग हे जे अलर्टनेस आहे, ही जी सजगता आहे ही एकदम येते. आणि जे लोक असा विचार करतात की हे सगळं माझ्या नशिबात असेल तर मिळेल, ते केवळ देवावर हवाला ठेवून स्वस्थ बसतात, तर त्यांच्यासारखे मूर्ख लोक कोणी नाही. त्यांच्या मागे अजिबात जाऊ नये, त्यांच्यापासून दूर राहावं असं वसिष्ठ ऋषी सांगतात. ते म्हणतात की जे जे गोष्टी आत्मविचाराने जे आपल्याला सहज प्राप्त होतात त्या तशा सहजासहजी होणार नाही. बाकी काहीही करा, आत्मविचाराने संसारातल्या सगळ्या चिंता त्या नाहीशा होतात. वेगवेगळे विचार, योग्य अयोग्य ह्या सगळ्या कल्पना, जे आपल्या मनात जी काही भीती असते अनेक गोष्टींची, ती भीतीसुद्धा हळूहळू नष्ट होते. मुळात भीती हा एक विषय असा आहे की आपल्या प्रत्येक वागण्याच्या मागे कुठेतरी असं म्हटलं आहे ग्रीड आणि म्हणजे लोभ आणि भीती या सगळ्या आपल्या विचारांच्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी हे दोन भाग आहेत. काहीही असू द्या, एन्जॉय करायचं आहे त्याच्या मागे ही भीती असते. कारण ह्या शरीराने आत्ता एन्जॉय नाही केलं, आत्ता मजा नाही केली, मग हे आयुष्य असंच फुकटच जाईल, मग मी असाच राहील बिना एन्जॉय करता, ही भीती असते. म्हणून माणूस त्या लोभात त्या मोहामध्ये अडकतो. पैशांसाठी मोह पडतो का? कारण हे नाही मिळालं तर माझं काय होईल, ही जी हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल, ही जी भीती असते ही भीती सगळ्या गोष्टींना ड्राईव्ह करते. आणि योग वासिष्ठाचा अभ्यास करून हे ज्ञान घेऊन हे जे संस्कार होतात त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काम करते ती म्हणजे ही भीती नाहीशी करणं. मुळातच जेव्हा हे सगळे मनात पक्के यायला लागतात विचार की सगळं काही नष्ट होणार आहे, तर कसल्या गोष्टींचा मोह ठेवायचा, कसल्या गोष्टींच्या मागे लागायचं, आणि सगळं काही भ्रम आहे, या सगळ्या गोष्टी जे जे काही संस्कार विचार आपण आतापर्यंत केले त्या सगळ्यातून एक तर निश्चित कळून जातं की आपण निडर निर्भय होऊन राहू शकतो. तर अशा आत्मविचार करणाऱ्या लोकांना त्यांना त्यांची ही सगळी भीती आणि सुख दुःखाच्या सगळ्या कल्पना ह्या चालल्या जातात. मुळातच मी म्हणजे हे शरीर नाही, मी म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे, आणि माझं स्वतःचं वेगळं असं अस्तित्व नाही, मी म्हणजे तो परमात्मा, ही जाणीव ज्याची सतत असते तो स्वतःलाच सर्वव्यापी आत्मप्रकाश देणारा अशा रीतीने तो वागतो आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सगळे सुख हे सहजरित्या येतात. मुळातच तो स्वतःच सुखसागर असतो. आता इथे ही कल्पना कशी सोडायची, मी नाही किंवा माझ्याबद्दलच्या माझ्या वस्तू नाही, या सगळ्याविषयी वसिष्ठ ऋषी सांगतायत की एखादी गोष्ट हवी किंवा एखादी गोष्ट नको, हे मनाचं बंधन आहे. आपण मागेही याच्यावर चर्चा केलेली आहे की मला एक वेळ मी म्हणेल की मला सुख नको, पण दुःखही नको, बरोबर, आणि त्या दुःख नकोमुळे माणूस अडकतो. एक वेळ सुख नसलेलं तर आपण ठीक आहे चालून जाईल, आयुष्य निघून जातं, परंतु जेव्हा दुःख येतात तेव्हा आपण त्यांच्यापासून जरा घाबरतो. मला दुःख नको, हे माझ्याच वाट्याला का आले, अशा सगळ्या कल्पना आपण करत असतो. तर त्याच्यापासून सुद्धा ते आलं तर आलं. म्हणून काहीही हवं किंवा काहीही नको हा सुद्धा एक
हे सुद्धा एक बंधन आहे. हां, म्हणजे अनेकदा मी असंही बघितलं आहे, आपण कर्मकांडांचा विषय जसा केला होता किंवा आणखी काही असेल. मी कुठे चहा पित नाही. मला चहा काही म्हणजे नाही आवडत किंवा चहामध्ये मला काही विशेष इंटरेस्ट नसतो. परंतु कोणाकडे गेलो, आता जसं नागपूरसारख्या भागात गेलो, तर तिथे कोणाकडे गेल्यानंतर चहा पिणं हे तो राष्ट्रधर्म आहे. तुम्ही जर तिथे नागपूरला गेली आणि चहा नाही पीत म्हटलं तर समोरच्याला असं वाटतं की म्हणजे आम्हाला कमी समजतो की काय, आमच्याकडे आमचा अपमान होईल. अशाही काही काही ठिकाणी साधारण घरांमध्ये अशी भावना येते किंवा हा स्वतःला खूप ग्रेट समजतो, आमच्याकडे चहा पित नाही, अशीही काही ठिकाणी भावना होऊ शकते. फक्त नागपूर नाही, ग्रामीण भागात असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला त्या त्या ठिकाणची मानसिकता बघून, त्यांचं प्रेम बघून, आणि कोणी चहा काही ठिकाणी तो विचारत नाही, सरळ चहा आणून समोर मांडतात. मग त्यांना आता चहा नाही, कॉफी करा, कॉफी नाही, दूध द्या, दूध नाही, सरबत द्या, असं कसं नाचवत बसायचं. त्यापेक्षा ठीक आहे, आला चहा तर घ्या, काय तेवढ्याने जे करायचं ते करा, नंतर दिवसभर भरपूर पाणी प्या वाटलेस. तर हे जे काही बंधनं असतात की मला हे नको आणि मग तिथे अडून बसायचं, नाही चहा म्हणजे नको म्हणजे नकोच, किंवा एवढं नाही तेवढं, तेवढं नाही तेवढं, हे स्वतःहून लादलेले बंधन आहेत. याच्यातून थोडं बाहेर यावं, एका मर्यादेपुरतं निश्चित आपण पाहावे, पण त्याच्यानंतर जितकं आपण त्याला स्वतःला सहज ॲडजस्ट करू शकू ते करावं. तर ही जी नकोची भावना आहे ही मुळात आणखी बंधनं निर्माण करते. हवेची तर भावना बंधन निर्माण करतेच करते, पण नकोची भावनासुद्धा पाहिजे, ती बंधनं निर्माण करते. त्यामुळे मला काही हवं नको, मला आयुष्यात माझा सन्मान नाही झाला तरी चालेल पण अपमान व्हायला नको, हे सगळे निर्णय आपणच आपल्या परिभाषा ठरवून दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपण अडकत राहतो. त्यामुळे हे जे काही असे संकल्पना आहेत, हे विकल्प आहेत, हेच आपल्यासाठी बंधन असतात आणि त्याच्यामुळे आपलं मन हे सतत चंचल होत असतं. आणि ज्या लोकांचं चित्त असं या सगळ्या गोष्टींमध्ये चंचल आहे, इकडे तिकडे फिरत आहे, त्यांना शांतता कशी लाभणार? त्यांनी जोपर्यंत ही बुद्धी नष्ट होत नाही तोपर्यंत त्यांना ती मनाची शांतता, मनाचं ते स्थिरपणा आणि ही सगळी चित्ताची शांती या गोष्टी मिळणं शक्य नाही. म्हणून जे ज्ञानी लोक आहेत ते कुठल्याही गोष्टीची अभिलाषाही करत नाही, कुठल्याही गोष्टीचा तिरस्कार पण करत नाही. ना त्यांना सुखाची अभिलाषा असते ना दुःखाचा तिरस्कार असतो, या सगळ्यांच्या पलीकडे. आता जे या प्रकारची जीवनमुक्तीचा अनुभव घेतात, जे त्या प्रकारची साधना करतात, तर त्यांची काही काही जे मुख्य लक्षणं आहेत त्याच्यामध्ये मनाची स्थिरता, चित्ताची समता आणि स्वच्छ बुद्धी हे त्यांची मुख्य लक्षणं आहेत. अशा लोकांमध्ये त्यांच्यामध्ये निर्भयता असते. त्यांना कुठल्याही डिझायर्स, कुठल्याही इच्छा किंवा त्याला तृष्णा म्हणून यांच्या मागे लागत नाही. मी स्वतः या देहापासून वेगळा अविनाशी आत्मा आहे, हा भाव हा कायम असतो केव्हाही. आणि मुख्य गोष्ट ही लक्षात घ्या की जसं आपण एखाद्या पंथामध्ये गुरूंनी एखादा मंत्र दिला असेल तर ते सतत गुरु त्या मंत्राचा जप करत राहतात. जसं आपलं इस्कॉनचे लोक आहेत तर ते कायम श्रीकृष्णाचा, श्रीरामाचा जप त्यांचा सतत सुरू असतो. तर तसंच ही जी भावना आहे की मी या शरीरापासून वेगळा आहे, मी शरीर नाही, ही भावना स्वतःहून मुद्दाम ती आपल्यामध्ये निर्माण करत राहावी, स्वतःला त्याची आठवण देत राहावी, म्हणजे तो संस्कार पक्का होतो. तर ही भावना अशा लोकांची असते जे जीवनमुक्त आहेत. त्यांच्यामध्ये त्यांचं मन स्थिर आहे, त्यांना कुठलीही गोष्ट प्राप्त झाली तर तिच्याविषयी तिरस्कार करणार नाही, कुठली गोष्ट पाहिजे त्याच्यासाठी त्यांची इच्छा असते अशातले भाग नाही. त्यामुळे ते स्वतः एकदम स्थिर असतात आणि त्यांच्यामध्ये या स्थिरतेमुळे चांगल्या अनेक जे सद्गुण आहेत ते येतात आणि हे इतरांना मग प्रिय व्हायला लागतात. हे वसिष्ठ ऋषी सांगतात श्रीरामचंद्रांना की असले गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून ही जी श्रेष्ठता आपली जीवनमुक्तीची आहे, चांगली बुद्धी आहे, ही श्रेष्ठता जर तुला आपल्यामध्ये हवी असेल तर पहिल्यांदा आपल्या बुद्धीवरती काम कर. आपली बुद्धी ही अशा रीतीने तयार कर की ती सगळ्या गोष्टींचा प्रभाव ही सहज सांभाळू शकेल. जे आपले इंद्रिय आहेत हे जे ज्याला अधःपतन म्हणतो, कारण मनुष्य हा पतनशील प्राणी आहे असं म्हटलं आहे, तर आपले इंद्रिय हे जे नको त्या गोष्टींकडे धाव घेतात, सारखे बाहेरच्या विषयांकडे बघत राहतात, तिकडे पळत राहतात, त्यांना तिथे आवर घाल. कारण हे विषय का जातात तर यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही एखादी गोष्ट ही माझ्याशी संबंधित आहे अशी भावना होते आणि त्या संबंधांमुळे ते स्वतःला तिथे जोडतात आणि जोडल्यामुळे त्याच्यात अडकतात.
तर ही बुद्धी अशा रीतीने तयार कर की हे इंद्रिय बाहेर धाव घेणार नाहीत आणि हा त्याच्या माध्यमातून स्वतःची बुद्धी पुन्हा स्वतःलाच प्रोत्साहन देऊन स्वतःला आणखी पुढे ती प्रज्ञावर्धन करू शकते, स्वतःला वाढवू शकते. अशा रीतीने एकदा बाहेरची ओढ थांबवली ही बुद्धी आणखी प्रभावी करण्यासाठी आतल्या आत सुद्धा आपल्या मनात काय चाललेलं आहे, आपलं मन कुठे ओढलं जात आहे. बऱ्याचदा डोळे मिटलेले असतात, आजूबाजूला काहीच नाही आहे किंवा आपण अभ्यासात असू, आणखी कुठे असू, पण आतमधूनच अनेक प्रकारचे विषय हे बाहेर यायला लागतात आणि दिसायला काहीच नाही आहे पण मनातूनच आपण ते ओढून आणतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आता रिकामं बसलं आहे, आजूबाजूला काहीच नाही आहे, पण चला काहीतरी सिनेमा बघायची इच्छा झाली, आतल्या मनाने बाहेर स्वतःला घेऊन गेलं. मग ते लॅपटॉप असेल, टी व्ही असेल, त्याच्यावरती ती सिनेमा लावून दिला कुठला तरी आणि बघत बसले, ते संस्कार घेत बसले. तर ही जी काही टेंडन्सी ही आतून बाहेर जाणारी आहे, या आतल्या वृत्तीला सुद्धा बघावा की नेमका ह्या आतल्या आत काय विचार होतो आहे आणि आतही आपलं मन कसं इंद्रियांकडे, विषयांकडे पळत आहे, आपले आतले इंद्रिय हे कसे तिकडे अडकत आहेत. तर त्याच्यामुळे सतत जे जे काही आपलं कार्य चाललं असेल, अगदी जेव्हा जेव्हा श्वास घेत असू तेव्हा, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या वेळेस श्वास चालूच असतो, तर त्यावेळेस सुद्धा ही भावना ठेवावी, स्वतःबद्दल सजग राहावं आणि अशा रीतीने जेव्हा आपली बुद्धी सावध असेल तर त्यांची आपोआप सगळ्या बाकीच्या विषयांची आस्था नष्ट होते. एक गोष्ट मी पुन्हा सांगेन, आपण एकदा ती कव्हर केलेली आहे की जर मन असं त्याला परवानगी दिली की हे कर, हे कर, हे कर, तुला जसं पाहिजे तसं, तर त्याच्यामध्ये एका मर्यादेपर्यंत ठीक आहे एखाद्या वेळेस, पण जर वारंवार होत असेल किंवा असं वृत्ती यायला लागली तर त्या इंद्रियांना थोडं आवरण आवश्यक आहे. नाहीतर काय होतात, हा प्रकार आपण बघितलेला आहे की एकदा विचार आला, विचार किंवा ती भावना आली, भावना आल्यानंतर कृती झाली, कृतीतून निर्माण झालेले इम्प्रेशन्स, ते जे काही आपल्यावरती त्या भावना पुन्हा निर्माण होतात, त्या भावना एकावर एक जमा होतात, त्या दृढ होतात, व पुन्हा तसेच विचार, पुन्हा तसंच कर्म, पुन्हा तसेच कर्मातून तीच कृती, पुन्हा त्या भावना पक्क्या होत जाणं हे चालूच राहतं. ह्यातून सुटण्यासाठी भावना एक वेळ येईल, परंतु ही भावना काय येते, पूर्वीच्या विचारांमुळे. तर पुन्हा त्या भावनेला प्रोत्साहन देऊन आणखी दृढ करण्यापेक्षा थोडं थांबावं आणि हळूहळू हळूहळू ते विचार जसे जसे, त्या कृती, आपले कर्म जसे जसे कमी होतील, त्या कर्म कमी झाल्याबरोबर त्यांचे संस्कार कमी होतील, संस्कार कमी झाले तर विचार येणं कमी होईल, विचार येणं कमी झाले तर त्या भावनासुद्धा हळूहळू कमी होत जातील. आणि हे आपण अनेकदा बघितलेलं आहे, त्याला काही खूप वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही. आपल्याच परिवारातले मुलं आणि या परिवारात नसलेले, जे आध्यात्मिक मार्गावरती नसलेली मुलं, यांच्यातलं वागणूक, यांचं बिहेवियर आपण अनेकदा बघतो. हे सहज दिसून येतं की काही विशिष्ट परिवारातले मुलं, त्यांना मुद्दाम काही सांगायची गरजच नाही, अगदी नॅचरली त्यांचा इन्क्लिनेशन, त्यांचं सौजन्य हे सहज दिसून येतं. आणि काही काही ठिकाणी असं असतं की हे एक्सपेक्टेड आहे की या लोकांकडनं काही जास्त अपेक्षा नाही, कारण ते त्याच वातावरणात वाढलेले आहेत. तर हे जे अशी आपण जे म्हणतो वाढलेले आहेत, ज्या भावना आहेत, हे संस्कार आहेत आणि त्याप्रमाणे होणारे कर्म, हे गणित एकदा समजून घ्या की कर्म जर थांबवले त्या प्रकारचे, तर आपोआप त्याच्यानंतरचे होणारे संस्कारसुद्धा हे नॅचरली थांबतात. म्हणून कुठल्या कर्मांमध्ये न्यायचं आहे, कुठल्या वातावरणात न्यायचं आहे, हे आपण बऱ्यापैकी ठरवू शकतो. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात की इथे हे जे काही करायचं आहे, हे सगळं काही कोणी बाहेरून येऊन करून देईल अशातला प्रकार नाही. म्हणजे आपल्या मनाला आवरायचं आहे, आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला, तर हे केवळ मनानेच मनाचा निग्रह करायचा आहे. आणि जोपर्यंत आपलं सगळ्या वासना या संपत नाही, त्या नष्ट होत नाही, तोपर्यंत स्वतःच्या स्वरूपामध्ये जायचं. म्हणजे पुन्हा हा दुसराही भाग आहे, बाहेरच्या गोष्टी किंवा जे आकर्षण आहे ते थांबवायचे आणि त्याला एक मार्ग हा थांबवण्याचा आणि दुसरा मार्ग आपण स्वतःच्या आतमध्ये जाऊ, म्हणजे मग बाहेरचे विचार आपोआप येणं बंद होतं. आणि अशा स्थितीने जे कोणी वागतात, तर त्यांनी जे काही आपले प्रारब्ध कर्म आहेत, त्यांना जे काही त्यांचे कर्तव्य पार पाडायचे आहेत, त्यांना कुठल्याही कर्माची फळं, त्यांचे सुखदुःख या कुठल्याही गोष्टींचा त्रास कधी होणार नाही. हे जे मन आहे हे परोपजीवी, म्हणजे काय आहे, तर हे दुसऱ्यावरती जगणार आहे. कशावरती जगतं हे मन? हे मन जगतं आपल्या चैतन्यावरती. हे जे काही चैतन्य आहे, या चैतन्यामुळे मनाचा मूळ स्वभावच आहे की ते जड आहे. म्हणजे ते त्याला स्वतःचं असं विशेष नाही, तो कुठलं तरी काहीतरी गोष्ट बघतो, पटकन त्याला अटॅच होतो
आणि त्याच्या मागे हे मन आपलं कार्य करायला लागतं. तर त्यामुळे स्वतःची या मनामध्ये शक्ती नसल्यामुळे हे जे काही चैतन्यात इकडे तिकडे आपल्याला दिसतं सगळ्या ह्याच्यात, त्याच्यामध्ये ते मन मागे धावत जातं. थोडंसंही सुख मिळालं तर असं वाटतं की बाबा मला किती सुख मिळालं, त्याच्यातच हे मन अडकून पडतं. आणि ह्या मनाला जी काही शक्ती आहे, इथे थोडंसं प्राणायामचा एक त्यांनी संदर्भ दिला आहे. या मनाला जी काही शक्ती मिळते ही कशाच्या आधारे मिळते, तर आपल्याच स्वतःमधून, आपल्याच चैतन्यातून, याला आपण प्राणशक्ती म्हणतो, या प्राणशक्तीतूनच हे मन पुढे स्पंदन पावतं, पुढे जायला सुरुवात होतं. तर प्राण म्हणजे काय आहे, तर इथे प्राणशक्ती म्हणजेच श्वासाचं त्याला उदाहरण दिलेलं आहे की आपला श्वास म्हणजेच प्राणशक्ती. तर जर आपण श्वास थांबवला, आणि हा अनुभव आपण अनेक वेळा घेतला आहे, आपला श्वास थांबवला असेल तर त्याच्यासोबत आपले विचार, आपलं मनसुद्धा आपोआप शांत होतं. जेव्हा आपण श्वासावरती व्यवस्थित लक्ष देतो तेव्हासुद्धा मन हे पूर्णपणे शांत होतं. म्हणून जेव्हा आपण मनाची हालचाल थांबवायची असेल तर प्राणांच्या हालचालीवरती लक्ष द्यावं. असं म्हणतात की प्राणांची हालचाल थांबवावी. मी इतकं त्या मताशी विशेष खूप सहमत नाही आहे, कारण प्राणांची हालचाल थांबवली तर माणूस जगणार कसा, हो ना. तर मनाचा नाश करणं, विचारातून पुढे जाणं, आणि त्या मनाला सगळं प्राणांची हालचाल करत असताना सुद्धा थांबवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या मनाबद्दल असं म्हटलं आहे की हे मन कुठे आहे हे दाखवता येत नाही, ते कसं आहे ते सांगता येत नाही, त्याला ना आत्मा आहे ना शरीर आहे, ज्याला आकार नाही, अशा मनाच्या तावडीत सापडून साधारण मनुष्य हा असा नुसता एक नाही अनेक जन्म गोल 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 फिरत राहतो. आणि ज्याला जे मन दिसतच नाही, ज्याला किती शोधा काही सापडत नाही, तेच मन सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतं. मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस दुःख दुःख दुःख, सुख सुख सुख, हे पाहिजे ते पाहिजे, ही जी काही आपल्या आयुष्यातल्या ज्या लढाया असतात, त्या सगळ्या गोष्टींच्या ज्या डिमांड्स असतात, त्या सगळ्या डिमांड्स या अशा मनामुळे आहेत की जे कधीही कुठे दिसत नाही, सांगता येत नाही. आणि ह्या मनाला नष्ट करण्यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज नाही. ना त्याला तुम्ही पैशांनी, ना कुठल्या साधन सामुग्रीनी, ना कुठल्या शस्त्रांनी याला कधीही नष्ट करता येणार नाही. तर त्याला केवळ नष्ट कसं करायचं, तर आपल्या सद्विचारांनी, सत्सद विवेक बुद्धीनीच ते मन आणि त्या मनाच्या वासना या सगळ्या नष्ट होऊ शकतात. म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की चांगल्या विवेकाचा अवलंब करून, चांगली सत्संग ठेवून स्वतःची बुद्धी वाढव आणि या मनाचा नाश कर. ठीक आहे, 1-2 मिनिटात आणखी एक विषय सांगतो आणि मग हे थांबू. वसिष्ठ ऋषींनी, आणि हा विषय कदाचित उद्या पण आपण घेऊ, बरं ठीक आहे, आज थांबू, आपण उद्याच कव्हर करू. इथे वसिष्ठ ऋषी सांगतायत की ज्यांना स्वतःच्या दुःखाबद्दल जाणीवच नाही, ज्यांना हे मनाचं काही कळतच नाही, अशांना उपदेश करून अर्थ नाही. त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती वाटते. मी मागे जी गोष्ट सांगितली होती की काही दुःखी किंवा असे लोक बघितले की आपल्यालाही दुःख होतं, तर त्याच्याबद्दल थोडक्यात त्यांनी वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे की कुठेतरी स्वतःलाही काही जाणीव झाली पाहिजे. आपण किती लोकांना सांभाळत बसणार आहे. त्यांनी एक थोडक्यात असं उदाहरण दिलं की जसं सगळ्या पृथ्वीवरची धूळ झाडून साफ करणं असं अशक्य आहे, तसंच या सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांची दुःख दूर करणं पण अशक्य आहे, हे शक्य नाही. तर त्यामुळे आपण कोणाला उपदेश करायचा, कोणाशी याच्यावर जास्त चर्चा करायची, कोणाशी नाही करायची, याविषयी त्यांनी सांगितलं आहे. मग पुढे आत्मभावना कशी करावी, आपले जे अहंकार आहे, अहंकार सोडा म्हणतात, तर त्याचा त्याग कसा करावा, हे सगळं वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. ते आपण उद्या बघूया.